तर आज देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करून भारतानं लोकशाही प्रजासत्ताक म्हणून आपली नवीन ओळख प्रस्थापित केली। संविधान तयार करण्याचं ऐतिहासिक काम डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी केलं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली। यंदाचा प्रजासत्ताक दिन हा सर्वार्थानं खास आहे, कारण यात ऑपरेशन सिंदूर आणि सशस्त्र दलांच्या शौर्याचं दर्शन घडणार आहे। या वर्षीच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाची थीम वंदे मातरमच्या 150व्या वर्धापन दिनावर आधारित आहे। आजच्या खास दिवशी एकूण 30 चित्ररथांची परेड असेल। यात वन्य प्राण्यांची परेड खास लक्षवेधी असणार आहे। युरोपियन युनियनचे 2 वरिष्ठ नेते, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत। तर आज कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष बघायला मिळणार आहे। 77वा प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह आहे। आजच्या पथसंचलनात 30 चित्ररथांचा समावेश असणार आहे। सकाळी 10:30 वाजता ही परेड सुरू होईल आणि कर्तव्यपथावरची ही परेड 1.5 तास चालणार आहे।